नमस्कार मंडळी. आपण एक व्हिडिओ केला होता त्यावेळेस तुमच्या खूप हजारो कमेंट्स आमच्यापर्यंत आल्या. खूप साऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की पीएमआरडीचा जो प्रोजेक्टचा आपण रिव्ह्यू केला होता तर पीएमआरडीचा जो पीएमएवायच्या अंतर्गत येणारा पीसीएमसीच्या मध्यवर्ती भागात असणारा जो प्रोजेक्ट आम्ही दाखवला होता आणि 8 ते 10 लाखापासून तर 30 लाखापर्यंत जे सर्वसामान्यांना घरं मिळणार होते तर त्या प्रोजेक्टचे बरेचसे आम्हाला कमेंट आल्या होत्या. या प्रोजेक्टची सोडत कधी होणार आहे, याचं ऍप्लिकेशन कधी भरायचं आहे आणि याच्यात कार्पेट एरिया किती असणार आहे, याचे रेट्स काय आहे किंवा याचे जो आता स्टेटस काय आहे, किती काम झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळणार आहे. सोडत कधी निघणार आहे, याची किंमत काय, कार्पेट एरिया किती, तुम्हाला डाऊन पेमेंट किती भरायचं आहे, तुम्हाला तुमची अनामत रक्कम किती भरायची, सर्व गोष्टी डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे. आणि हे घर कोणाला मिळणार आहे, ईडब्ल्यूएसचं इन्कम मर्यादा काय आहे, एलआयजीच्या इन्कम मर्यादा काय आहेत, दोन्ही ग्रुप वेगवेगळे काय आहे, या सर्व गोष्टी डिटेल्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर आमच्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडलेल्या तुम्हाला आम्ही डिटेल गोष्टी देणार आहोत. आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हा प्रोजेक्ट आहे भोसरीमध्ये सेक्टर 12 मध्ये पीसीएमसीच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सेंट्रल लोकेशनला, अतिशय प्राईम लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे. आणि माझ्या उजव्या हाताला स्पाईन रोड, स्पाईन सिटी मॉल असे जवळच एकदम हाकेच्या अंतरावरती आहेत. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता स्पाईन रोड जो पुणे नाशिक हायवेला जो कनेक्ट होतो तो पण याच्या पाठीमागेच आहे. म्हणजे अतिशय प्राईम लोकेशनला मोठ्या मोठ्या बिल्डरचे प्रोजेक्ट्स पण अशा प्राईम लोकेशनला नसतात. अशा या लोकेशनला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संयुक्त विद्यमाने पीएमएवाय आणि पीएमआरडीच्या अंतर्गत एलआयजी आणि ईडब्ल्यूएस या घरांची सोडत लवकरच निघणार आहे. आणि याचा आढावा घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर ही जी पीएमआरडी सेक्टर 12 गृह प्रकल्पाची योजना आहे, या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती देणार एक व्हिडिओ तुम्हाला सादर केला होता. आज या ठिकाणी आपण फेज 1चा जो प्रकल्प आहे, गृह प्रकल्प, ज्यामध्ये ऑलरेडी 4800 सदनिका वितरित झाला होता. आणि जो दुसरा प्रकल्प आहे जो आता सध्या चालू आहे फेज 2चा, त्या ठिकाणी 6452 अशा सदनिका वितरित होणार आहे. तर अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे किंवा त्यानंतर लॉटरीची प्रोसेस काय असेल, पात्रता निकष कसे असतील आणि या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आणि त्याचप्रमाणे अर्जाची किंमत किती असेल किंवा मग डिपॉझिट रक्कम किती भरावी लागेल, असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडले होते. त्या प्रश्नांचा आपण आज उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात, हा जो प्रकल्प आहे फेज 2चा, हा साधारण 2 वर्षापूर्वी चालू झाला होता 2023 मध्ये. आणि ह्या प्रकल्पाची अंदाजित जी तारीख होती पूर्ण करण्याची ती 2025 जुलै पर्यंत होती. 24 महिन्याचा साधारण अवधी दिलेला. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत पूर्ण काम झालेलं नाही. आम्ही आतमध्ये जाऊन माहिती घेतली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आपण आता त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवू शकत नाही. परंतु आतली जी माहिती आम्ही गोळा केली त्यानुसार आतमध्ये कलरचं, टाईल्सचं आणि इलेक्ट्रिकलचं काम सध्या चालू आहे. तेही काम पूर्णत्वास जाईल 1 महिन्याच्या अंतरात. आणि राहिलेलं जे काम आहे ते काही महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि त्यामुळे ही जी लॉटरीची सोडत पद्धत होती किंवा जे अर्ज प्रक्रिया होती याला थोडासा डिले झालेला आहे. तर काही महिन्यामध्ये ही प्रोसेस जी आहे ती ओपन होणार आहे. तर यामध्ये 2 कॅटेगरी असणार आहे प्रामुख्याने. हा जो तुम्हाला माझ्या पाठीमागे जो दिसतोय, ही साईड जर तुम्ही बघितली तर ही फेज 1ची साईड आहे, ही ऑलरेडी डिलिव्हर झालेली आहे. आणि यामध्ये आता रहिवासी म्हणजे राहायला येऊन साधारणतः 1.5 ते पावणे 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे. सर्व सुविधा या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता की बगीचा आहे, त्यानंतर प्लेग्राऊंड आहे, क्लब हाऊस आहे, सोलर सिस्टम बसवलेली आहे, त्यानंतर ऑनलाईन गॅसचं कनेक्शन आलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गॅस कनेक्शन सोबत जल निस्सारण वाहिन्या, मल निस्सारण वाहिन्या, हॉस्पिटल, दवाखाना आणि शॉप्स, असं बरंचसं जे प्लॅनिंग होतं पीएमआरडीने ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे. लोकल कम्युटसाठी या ठिकाणी बसेस पण अवेलेबल आहे जे मेट्रो स्टेशनला कनेक्ट होतात. तर या ठिकाणी ऑलरेडी सर्व प्रकारच्या सुविधा यांनी पेट क्रमांक 12 या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा जो फेज 2चा प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी पाण्याची जी म्हणजे काही लोकांच्या इथं तक्रारी पण आलेल्या आहे फ्रँकली सांगायचं म्हणजे. तर त्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने जे महत्वाचे विषय होते की जे बांधकामाची क्वालिटी, ती क्वालिटी थोडीशी खालावलेली होती, लिकेजचे इश्यूज सापडले. त्यानंतर काही लोकांनी तक्रारी केल्या की ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांचं जे आपण म्हणतो स्ट्रक्चरिंग आहे ते पण प्रॉपर नव्हतं. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान पण झालेलं होतं. काही लोकांनी पीएमआरडीकडे याच्या लेखी स्वरूपात तक्रारी पण दिल्या होत्या. तर त्या तक्रारींचा अभ्यास करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ज्या खिडक्या आहे ना, ह्या खिडक्या थोड्याशा साध्या क्वालिटीच्या वापरल्या होत्या. आणि हवेच्या वेळी किंवा पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, ज्यावेळी वादळाची परिस्थिती व्हायची त्यावेळी त्या खिडक्या आदळ आपटून त्या पूर्ण डॅमेज व्हायच्या आणि त्याच्या ग्लासेस खाली पडायच्या. तर 1-2 वेळेस दुखापतीचे पण प्रसंग अनुभवण्यास आलेले. या जुन्या काळच्या ज्या खिडक्या होत्या झेड सेक्शनच्या, या बऱ्याचशा ओनरने ऑलरेडी रिप्लेस केलेल्या आहे. हा जो आता फेज 2चा प्रोजेक्ट होता यामध्ये यांनी
हा जो इश्यू होता हा ओव्हरकम करून स्लायडिंगच्या विंडोज बसवण्यात आलेल्या आहे आणि थोडीशी कामाची क्वालिटी पण सुधारण्यात आलेली आहे. आणि ह्याचबरोबर आता जी प्राइस आहे ही जी फेज 1 ला होती त्या प्राइसच्या तुलनेत ह्या प्राइस मध्ये डिफरन्स पण पडणार आहे. आपल्याकडे आता सध्या जी माहिती अवेलेबल आहे त्या माहितीनुसार आपण तुम्हाला जी पात्रता निकष किंवा जी इलिजिबिलिटीची पद्धत आहे ती आपण एक्सप्लेन करणार आहोत. करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धत आहे. यामध्ये तुम्ही जी वेबसाईट आहे ती www.pmrda.gov.in किंवा www.lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही लॉग इन करून तुमचा जो अर्ज आहे तो भरू शकतात. आणि या संकेतस्थळावरच एक माहिती पुस्तिका पण उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल या दोन्ही प्रोजेक्टचा स्टडी मिळेल. त्यामध्ये ज्या पण काही गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती त्या माहिती बुकलेटमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तर तुम्ही त्या साईटवर व्हिजिट करून एकदा चेक करा. त्यामध्येच तुम्हाला पात्रता निकष कसे असणार आहे ते पण समजणार आहे. तर ह्यामध्ये जे आपण 2 ग्रुप बघतोय प्रामुख्याने यामध्ये EWS आणि LIG असे 2 कॅटेगरी केलेले आहे. हा जो फेज 2 चा प्रोजेक्ट दिसतोय जो बीजी शिर्क्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे तर EWS A आणि EWS B, LIG A आणि LIG B अशा 4 कॅटेगरी प्रामुख्याने केलेल्या आहेत. त्या कॅटेगरी दुसऱ्या काही नसून यामध्ये थोडासा कार्पेट एरिया चेंज असणार आहे. EWS A चा जो एरिया असणार आहे हा साधारणतः 340 ते 350 स्क्वेअर फूट असणार आहे आणि जो EWS B चा आहे ज्याला आपण 1 RK म्हणूया तो साधारणतः 280 ते 300 स्क्वेअर फूट पर्यंत असणार आहे. अशाच पद्धतीने LIG A आणि LIG B मध्ये पण थोडासाच फरक आहे. साधारणतः 680 स्क्वेअर फूट पर्यंत याचा कार्पेट एरिया असणार आहे. आणि दुसरी जी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे त्यात गॅलरी वगैरे एक्स्ट्रा मिळेल तो 700 ते 720 स्क्वेअर फुटापर्यंत जाणार आहे. तर यामध्ये जवळपास 6452 सदनिका असणार आहे. तर ह्यामध्ये EWS A कॅटेगरीमध्ये साधारणतः 3236 घरं असणार आहे आणि EWS B कॅटेगरीमध्ये साधारणतः 321 घरांचं वितरण केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं LIG A मध्ये साधारणतः 1420च्या आसपास घरं आहे आणि LIG B मध्ये साधारणतः 1320च्या आसपास घरं आहे. म्हणजे जवळपास 6500 घरांचा हा प्रोजेक्ट असणार आहे. यामध्ये त्यांनी रस्ते वगैरे प्रशस्त ठेवलेले आहे. सर्व नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे त्या सर्व सुविधा देण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. आता पाण्याची जी तारांबळ होत होती ती टाळण्यासाठी त्यांनी जवळपास 3 मोठ्या क्षमतेच्या टाक्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी समोर आतमधलं रोडचं नेटवर्क पण तुम्ही बघू शकता. आणि या इमारती ज्या तुम्हाला समोर दिसत्या या इमारती 14 मजल्याच्या इमारती आणि टोटल 47 इमारती असणार आहे. तर खूप मोठा आणि मेगा प्रोजेक्ट आहे आणि ही एक सुवर्ण संधी तुमच्या स्वप्नातलं पुण्यातलं घर घेण्याची. कारण मित्रांनो ज्यावेळी तुम्ही औद्योगिक वसाहतीत काम करतात तर प्रत्येकाला शक्य नाही की चांगल्या एरियामध्ये महागडी घरं घ्यावीत. आता तुम्ही जर रिअल इस्टेटचं मार्केट बघितलं तर प्रचंड बूम झालेलं आहे आणि आता परिस्थितीनुसार सगळ्यांना शक्य होत नाही. तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा देखील तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्याची किंमत अजून डिसाईड झालेली नाही परंतु अंदाजित जी किंमत होती ह्या प्रोजेक्टची फेज 1 ची तर ही 8 लाखाच्या आसपास होतं. 1 BHK आणि 2 BHK होता तो 32 लाखाच्या आसपास होता. तर ही जी मी तुम्हाला अगोदर काही माहिती सांगितली होती की त्या माहितीमध्ये ज्या चुका या प्रोजेक्ट फेज 1 मध्ये झाल्या होत्या डिलिव्हर करण्यामध्ये त्या चुका त्यांनी तिकडं ओव्हरकम केलेल्या आहे आणि सुधारणा करून कलरचा पॅटर्न पण चेंज केलेला आहे, खिडक्यांचा पॅटर्न चेंज केलेला आहे, आतमधल्या टाईल्सची पण संकल्पना चेंज केलेली आहे. तर थोडीशी प्राइस पण वाढणार आहे. तर ती प्राइस जर बघितली आपण तर 1 RK हा जायला असेल 8 लाखापर्यंत, 1 BHK हा जाईल 10च्या पुढे आणि 2 BHK ची जी किंमत आहे ती कार्पेट एरियानुसार बदलेलच. ती साधारणतः जी अगोदर 32 लाख होती कदाचित 35 ते 40 या लाखाच्या दरम्यान तो जाणार आहे. यामध्ये आपल्याला प्रत्येकाला स्वतंत्र पार्किंग पण असणार आहे. आणि जर तुम्ही हा प्रोजेक्ट जर बघितला तर हा वेळेत डिलिव्हर करण्याचा PMRDAचा संकल्प आहे. तर कामाची प्रोग्रेस बऱ्यापैकी झालेली आहे. एक 6 ते 7 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट जवळपास लॉटरी ओपन होऊन जाईल आणि लॉटरी EWS मध्ये जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं कमाल उत्पादन किमान आणि कमाल ह्या 2 गोष्टींवर तुम्हाला फोकस ठेवावा लागेल. तर तुमची कमाल उत्पन्न मर्यादा जी आहे 3 लाखापर्यंत असली पाहिजे जर तुम्ही EWS कॅटेगरी मधून अप्लाय करत आहात. म्हणजे महिन्याला तुमचा साधारणतः 25,000 किंवा त्यापेक्षा कमी पगार असायला हवा. आणि जर तुम्ही LIG मधनं अप्लाय करत असाल तर तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते साधारणतः 3 लाख ते 6 लाख या दरम्यान असायला हवं. म्हणजे तुमचा मासिक पगार जो आहे तो 25,000 ते 50,000च्या दरम्यान असायला पाहिजे. पूर्वी एक आणखी कॅटेगरी त्यांनी दिलेली फेज 1 ला HIG हाय इन्कम ग्रुप म्हणून, परंतु सध्या त्यांनी ती अजून पब्लिश केलेली नाही. तर ज्यावेळी आपल्याला ऑफिशियल माहिती उपलब्ध होईल त्यावेळी आपण ती
कमेंट सेक्शन मध्ये पिन करूया. बाकीची जी काही डिटेल माहिती असणार आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलच. यानंतर तुम्हाला जर ओपन वर्गातून अर्ज करायचा असेल किंवा जर राखीवमधून करायचा असेल तर राखीवसाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितली मित्रांनो तर ह्यासाठी जी डिपॉझिट रक्कम आपण म्हणतो तर अर्ज फी डिपॉझिट रक्कम, तर असं जर EWS साठी बघितलं तर 500 रुपये ही फॉर्म फी होती आणि 5000 ही तुम्हाला डिपॉझिट रक्कम भरायची. आणि जर तुमचा नंबर लागला, तुम्ही शॉर्टलिस्ट झाले तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे साधारणतः 9 ते 10 दिवसाच्या आत 69,000 रुपये असे पहिला हप्ता भरावा लागतो. आणि राहिलेली जी रक्कम आहे ती पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करायची. मग ती तुम्ही होम लोनच्या माध्यमातून किंवा तुमच्याकडे हार्ड कॅश असेल तर तुम्ही ती भरू शकता. आणि त्यानंतर जर बघितलं तर तुमचा समजा नंबर नाही लागला तर तुमचे जे काही फॉर्मची जी फी होती 500 रुपये प्लस GST 18%, हा तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. परंतु जी तुमची अनामत रक्कम होती जी 5,000 रुपये तर ती तुम्हाला पुन्हा परत मिळणार आहे. सेम जर तुम्ही LIG साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला LIG ची जी फॉर्म फी येतं ती 1,000 रुपये विथ 18% GST आणि त्यासोबतच तुम्हाला 10,000 ही डिपॉझिट रक्कम भरायची. तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 3,20,000 रुपये हा पहिली इन्स्टॉलमेंट असणार आहे आणि बाकीची जी इन्स्टॉलमेंट असेल ती पुढच्या 2 किंवा 3 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला भरायची. ती होम लोनच्या माध्यमातून तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमची जी डिपॉझिट रक्कम आहे 10,000 रुपये ती तुम्हाला बिना व्याजी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा मिळणार आहे. आणि तुमचे जे 1,000 रुपये विथ GST 18% जी तुमची ऍप्लिकेशन फी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. तर ह्याच्या डिटेल माहितीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहोत. तुमचे जर काही शंका असतील किंवा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्या पण सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. किंवा आपल्याला जर शक्य झालं तर आपण त्याची एक व्हिडिओच आपल्या चॅनलवर टाकूया फॉर्म कसा भरायचा. तर ओव्हरऑल तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू कसा वाटला मित्रांनो? तुमची ही जी संधी जी तुम्हाला घर घेण्याची संधी सोडू नका. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, त्याचप्रमाणे एकूण कौटुंबिक उत्पन्न, तुमची सॅलरी स्लिप असेल त्यामध्ये किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा ITR ह्या डिटेल तुम्हाला भरण्यासाठी पाहिजे. तसेच आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड डिटेल, बँक अकाउंटच्या डिटेल्स ह्यासोबतच तुम्हाला तुमचा एक छान आणि सुस्पष्ट असा दिसणारा 50 KB पर्यंतचा फोटो. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक PMRDAच्या पोर्टलवर लॉग इन ID आणि पासवर्ड मिळेल. तो ऑपरेट करून तुम्ही जसं आपण PMRDAचा रिव्ह्यू केलेला आहे किंवा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट तुम्हाला सांगितलं असेल ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे 11,000 सदनिका वितरित होत आहे, याचप्रमाणे आपण पुण्यात आजूबाजूला जे पण कुठल्याही भागामध्ये म्हाडाचे जे प्रोजेक्ट आहेत सध्या काही ऍड निघालेले आहे तर आम्ही रियालिटी एक्सपर्टची टीम तिथे जाऊन ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ते व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवणार आहोत. त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणार आहोत. आणि आमचा उद्देश एकच आहे की तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कोणी कामगार असाल किंवा तुम्ही इथं कुठल्याही निमित्ताने पुण्यात येत असाल, स्थानिक होऊ इच्छित असाल तर तुमची घर घेण्याची संधी तुमच्याकडून सुटू नये हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.